मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरसकट मदत द्या। मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने हजारो हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे। प्रशासनाने कोणतेही पंचनामा न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 60,000 आर्थिक मदत तात्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ चरखा खरवड यांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यात रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली। वादळी वाऱ्यासह जोरदार बरसलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला आहे। या पावसाने शेतकरी बांधवांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामध्ये सोयाबीन, तूर, हळद, कापूस इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे। तसेच अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेली आहेत। काही ठिकाणी शेतातील उभे पीक वाहून गेले असल्याने हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे। जमीन खरडून गेल्याने पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे। शेतकरी हतबल झाला आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत हेक्टरी 60,000 रुपये जाहीर करून तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ चरखा खरवड यांनी केली। दक्षवेध न्यूज मराठी, जालना प्रतिनिधी गोकुळ चरखा खरवड।